माझ्या लहानपणी जेव्हा ही रेसिपी आई करायची तेव्हा मला अजिबात आवडायची नाही, पण माझ्या मुली मात्र मागून मागून करून घेतात बरं का। काय आहे अशी आजची रेसिपी, चला तर मग पाहूयात। सकाळी माझ्याकडे या 4 ते 5 अशा चपात्या उरल्या होत्या सकाळच्या पोळ्या, त्या मी मिक्सरला अशा फिरवून घेतलेल्या आहेत दरदरी वाटून। आमच्याकडे याला तुकडे म्हणतात। मोठा एक कांदा कट करून घेतलाय बारीक कसा, मोठा घ्यायचा कांदा भरपूर घालायचा। एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून, कढीपत्ता घेतलेला आहे आणि मुली खाणार आहेत म्हणून थोड्या मोठ्या मोठ्याच अशा मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। लिंबू आहे एक, शेंगदाणे घेतले आहेत थोडेसे क्रिस्पी असे शेंगदाणे यामध्ये मस्त लागतात आणि भरपूर अशी कोथिंबीर। उरलेल्या चपातीचे तुकडे म्हणतात याला। जिरे घेतलेले आहेत फोडणीसाठी, मोहरी घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे। असं हे सगळी सामग्री। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई चांगली कडकडीत गरम झाल्यानंतर एक पोह्याचा 1 टीस्पून इतकं तेल मी ॲड करून घेणार आहे, जास्त नाही। आणि एवढ्याच तेलामध्ये आपण मस्त असे तुकडे रेडी करून घेणार आहोत। आता हे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर फोडणीला घेऊयात। फोडणीमध्ये प्रथम आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत, कारण तेलामध्ये प्रथम शेंगदाणे भाजल्यामुळे अगदी कुरकुरीत होतात, म्हणून बारीक गॅसवरती मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे। 2च मिनिटात शेंगदाणे अगदी कुरकुरीत होतात। त्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायचा आणि मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची याची। कढीपत्ता ही चांगला कुरकुरीत होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा। सगळं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आता पुढे आपण कांदा घालून घेणार आहोत। हिंग घातलेला आहे मी फोडणीमध्ये, 1 टीस्पूनला थोडासा कमी आहे, एवढा घालून घेतलेला आहे। आता कांदा घालून घेऊयात। कांदा अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचा, एकसारखा हलवत। तेल कमी असल्यामुळे कांदा भाजायला थोडा वेळ लागेल। तुमच्याकडे जर तेलाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर जास्तही घालू शकता। आमच्याकडे थोडी डाएटवाली लोक आहेत त्यामुळे थोडंसं कमी तेल वापरलेलं आहे मी, आणि मुलांनाही कमी तेल खाणं तसंही चांगलंच आहे म्हणून मी थोडंसं तेल वापरलेलं। आता कांदा ॲड करून घेऊयात। कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला मस्त असा परतवून घ्यायचा। कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतरच आपण टोमॅटो ॲड करून घेणार आहोत। आता कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करून घेऊयात। टोमॅटो घातल्यामुळे आपल्या कांद्याला पाणी सुटेल आणि मऊसर असं सगळं मिश्रण व्यवस्थित शिजलं जातं, त्यामुळे टोमॅटो ॲड करून घेतला की पटपट हलवून घ्यायचं। वरून थोडं मीठ घालायचं, मिठामुळे पाणी सुटेल। माझा टोमॅटो जास्त पिकलेला नव्हता, कच्चा होता, म्हणून मी थोडं पाणी ॲड केलं आणि झाकण लावून मऊसर असं हे शिजवून घेणार आहे। तुमचा टोमॅटो जर अगदी पिकलेला असेल तर मस्त असं शिजलं जातं हे पटकन। मी थोडं पाणी ॲड केलं आणि झाकण लावून परत शिजवून घेणार आहे हे। आता 2च मिनिटं असं मऊसर असं शिजवून घेतलेलं आहे मी, जास्त काही शिजवायची गरज नाही आहे। थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि मीठ जपून घालायचं, कारण चपातीचं पीठ भिजवताना मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे आता इथं थोडंच मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे सगळं परतून झाल्यानंतर चपातीचे तुकडे ॲड करून घेऊयात। हे सगळे तुकडे मी याच्यामध्ये ॲड करून घेतले। आता मिक्स करत राहायचं आहे चांगलं। मीडियम गॅसवरती हे तुकडे अगदी मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये। असे एकसारखे हलवत मिक्स केल्यामुळे कांदा, टोमॅटो, मसाले सगळे व्यवस्थित लागले जातात याला। एकसारखं व्यवस्थित परतून घेतल्यामुळे जे आपलं तिखट मीठ अगदी व्यवस्थित या चपातीला लागतं आणि खाताना अगदी मस्त रुचकर लागतात हे। आता अर्धा लिंबूही मी यामध्ये पिळून घेणार आहे। लिंबूमुळे अगदीच चटपटीत अशी चव येते याला। लिंबू नक्की घाला, तुम्हीही घाला। आता लिंबू घालून घेते। अर्धा लिंबू आहे, माझ्याकडचा लिंबू बारीक आहे त्यामुळे मी अर्धा घातलेला आहे। तुमच्याकडचा मोठा असेल तर वाटत असेल की जास्त होतंय तर कमीही घालू शकता तुम्ही। आता भरपूर अशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची याच्यामध्ये, अशी भरपूर अशी कोथिंबीर ॲड करून झाकण लावून आपल्याला 1-2 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची आहे। अशी वाफ काढून घेतल्यामुळे अगदी मस्त आणि रुचकर लागतात। सगळे मसाले, मीठ, मिरची सगळं व्यवस्थित लागलं जातं त्याला। 2 मिनिटांनंतर झाकण काढून दाखवते मी तुम्हाला। अगदी दणदणून अशी वाफ बसलेली आहे आपल्या तुकड्यांना। सगळं मिक्स करून घ्यायचं परत एकदा आणि चला आता प्लेटीत काढून दाखवते मी तुम्हाला। इथे एक मी प्लेट घेतलेली आहे स्टीलची, अशी पसरट अशी स्टीलची प्लेट घ्यायची जेणेकरून आपल्याला खातानाही व्यवस्थित खाता येईल। किती मस्त दिसत आहेत ना तुकडे। कधी जर सकाळच्या चपात्या उरल्या तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। संध्याकाळी अशी मस्त असे तुकडे बनवायचे आणि दही घ्यायचं,
मस्त रुचकर आणि टेस्टी अशी रेसिपी आपली रेडी होते। खायलाही अप्रतिम लागते। जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढीच खायलाही खूप छान आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात हेही मला नक्की सांगा। आमच्याकडे या रेसिपीला तुकडे म्हणतात आणि ही दह्यासोबत खाल्ली जाते। तुमच्याकडे कशासोबत खाल्ली जाते हेही नक्की सांगा। आता घरी बनवलेलं दही घेऊया। एका छोट्या वाटी घेतलेले आहे। या वाटीमध्ये दही ॲड करून दाखवते मी तुम्हाला। ही मी घरीच बनवलेलं आहे। अगदी घट्टसर आणि मस्त असं दही आहे। याची रेसिपी ही आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। तिथून तुम्ही याचाही व्हिडिओ अगदी सविस्तर पाहू शकता। आणि रेसिपी आवडली तर प्लीज 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 सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय आणि स्वस्त खा आणि मस्त रहा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। असे छान छान हेल्दी आणि रुचकर अशी रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर पाहत राहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर 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 करा।